तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरातील बालाजी मंदिराजवळील बालाजी ट्रेडिंग या धान्य व्यापाराच्या दुकानातून 90,000 रुपयांची रोकड व 4 बँकांच्या 8 कोऱ्या धनादेश पुस्तिका चोरीस गेल्याची घटना घडली। या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध BNS कलम 305 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी हरिदास माणिकराम माटे वय 45 वर्ष यांनी 30 जुलै रोजी सकाळी दुकानातील काउंटरवर हिरव्या रंगाच्या पिशवीत रोकड व धनादेश पुस्तिका ठेवल्या होत्या। दरम्यान अज्ञात इसमाने संधी साधून पिशवी लंपास केली। शोध घेऊनही पिशवी न मिळाल्याने पोलिसात तक्रार देण्यात आली। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपमाला वानखेडे करीत असून परिसरातील CCTV फुटेज व इतर पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे। MCN न्यूज मराठी करिता ज्ञानदेव राजनकर, जळगाव। घरा किसी वरना आई काढ़ा दूध है तो काढ़ा दूध आजकल बांध के धीरे धीरे वो